हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण पुढचा धातू पाहणार आहोत, तो म्हणजे मेद धातू. मेद धातूची निरुक्ती पाहूयात आपण. मेदयती स्नेहयती अनिनयती मेद. आता म्हणजे काय, तर ज्या धातूमुळे शरीरामध्ये स्नेहन, स्नेहन म्हणजे काय तर ल्युब्रिकेशन, ज्या धातूमुळे स्नेहन होतं तर त्या धातूला मेद धातू असं म्हणतात. मेद धातूचं कामच आहे शरीरामध्ये स्नेहन म्हणजे ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करणं, जेणेकरून शरीर जे आहे त्यात ते ड्राय होऊ नये, त्याला स्निग्धता मिळत राहावी, त्या ल्युब्रिकेशन करणे म्हणतो. मेद धातूचे पर्याय काय आहेत? मांसजय, मांसतेजय, वपा, वसा तसेच अस्थिकृत हे मेद धातूचे पर्याय आहेत. मेद धातूचे स्थान मेदो वहनना स्रोतसा वृक्कोमूलम वपावहनच. म्हणजे काय तर वृक्क म्हणजे किडनी आणि वपावहन म्हणजे ओमेंटम. आता आचार्य चरकांनी वृक्क, किडनी तसेच वपावहन ही दोन मेदोवह स्रोतसांची मूल स्थाने सांगितलेली, बरोबर. मग आता वपा म्हणजे नेमकं काय? वपावहन म्हणजे ओमेंटम, ग्रेटर ओमेंटम आणि लेसर ओमेंटम हे दोन वपावहन आहेत. पण हे नेमकं म्हणजे काय? तर ऍक्च्युअल मध्ये जी उदरातील स्निग्ध आहे, स्निग्ध वर्तिकेलाच आपण वपा असे म्हणतो. तसेच मांसगत स्नेहाला वसा असे म्हणतो. म्हणजे वपा आणि वसामध्ये काय फरक आहे बघा. उदरातील स्निग्ध वर्तिकेला वपा म्हणतो, तर मांसगत स्नेहाला वसा असे म्हणतो. वपावहन म्हणजे ओमेंटम व कटी प्रदेश म्हणजे वेस्ट रिजन. यामध्ये काय होतो? मेद संचय होतो. मेद संचय म्हणजे फॅट, आपण म्हणतो ना फॅट जमले म्हणून ते मेद संचय झाले, म्हणून त्यांना मेद धातूचे मूल स्थान असे म्हटलेले. परत आहे मेद धातूचे पांचभौतिक संघटन. काय आहे तर मेदो जल पृथ्वी व्यात्मकम. आपण रस धातूचं पांचभौतिकत्व पाहिलं होतं, ते होतं रसह आप्यम म्हणजे जलानं बनलं होतं. रक्त तेजो जलात्मकम म्हणजे तेज प्लस अग्नी प्लस जल होतं. आपण मांस धातूचं पाहिलं मांसम पार्थिवम, त्याच्यामध्ये फक्त पार्थिव म्हणजेच पृथ्वी महाभूताचं अधिक्य होतं. याच्यामध्ये जल प्लस पृथ्वी या दोन गोष्टींचं महाभूत आहे, अधिक्य आहे. मेद धातूमध्ये जल व पृथ्वी महाभूताचे अधिक्य असते, त्यामुळे चरकानुसार मेद धातूमध्ये जल महाभूत प्रेझेंट आहे. सुश्रुतांनी काय सांगितले तर जल प्लस पृथ्वी दोन आहे, पण चरक म्हणतायत की मेद धातूमध्ये फक्त जल महाभूत प्रधान असतं, असं चरकांचं म्हणणं आहे. आणि सुश्रुतांचं जल प्लस पृथ्वी. मेद धातूचे प्रमाण दो मेदस अंजली. आपण रसाचं प्रमाण पाहिलं होतं. रस धातूचं प्रमाण होतं 9 अंजली, बरोबर आहे. रक्त धातूचं प्रमाण होतं 8 अंजली. आणि आपण मांस धातूचं सुद्धा प्रमाण पाहिलं होतं, पण मांस धातूचं जे प्रमाण आहे तर ते स्वप्रकृतीनुसार ठरतंय, त्याचं कितीही अंजलीमध्ये प्रमाण काढता येणार नाही. ज्याप्रमाणे दोष धातू मल आहेत, त्या दोष धातू मलानुसार स्वप्रकृतीनुसार त्या तरुणाच्या, त्या व्यक्तीच्या अवस्थानुसार, तो बाल्यावस्थेमध्ये, तो तरुणावस्थेमध्ये, तो वृद्धावस्थेमध्ये इत्यादी सर्व फॅक्टर्सवर मांस धातूचे प्रमाण ठरत होते. पण मेद धातूचे प्रमाण किती त्यांनी डायरेक्ट सांगितलंय, दौ मेदस अंजली म्हणजे 2 अंजली. जेव्हा मेद क्षय आणि मेद वृद्धी या दोन्ही गोष्टी आपण नाही असं गृहीत धरून चालतो, तेव्हा ते 2 अंजली प्रमाण आहे. आता मेद धातूचे गुण काय आहेत? मेद धातूचे गुण द्रव आहे, स्निग्ध, मृदू, स्थिर तसेच गुरुवश लक्षण इत्यादी हे मेद धातूचे गुण आहेत. मेद धातूचे कार्य बघा. मेदह स्नेह स्वेदो दृढत्व पुष्टी अस्थिन्नाचं. मेदह स्नेह स्वेदो दृढत्व पुष्टी अस्थिन्नाचं काय तर स्नेहन देणे म्हणजे काय, सर्व शरीर घटकांना स्निग्धता पुरवणे. स्निग्धता म्हणजे काय तर स्नेहन, हे लक्षात घ्या. आपण स्निग्धता आपण जर समजा आपली स्किन जर फार ड्राय पडलेली तर आपण काय करतो, त्याच्यावरती बॉडी लोशन लावतो किंवा मॉइश्चरायझर लावतो. मग आपल्या ड्राय स्किनला आपण स्नेहन करून स्निग्धता देऊन लोशन लावलं. मग त्याचप्रमाणे सर्व शरीर घटकांना, सर्व घटक, शरीरातील जे सर्व घटक आहेत ते ड्राय न होऊन स्वतःचं कार्य पुरेपूर त्यांनी करावं, त्यामुळे त्यांना स्निग्धता पुरवून ल्युब्रिकेशन करून म्हणजे मार्दवता, सॉफ्टनेस व लवचिकता देऊन फ्लेक्झिबिलिटी निर्माण करणे, हे कुणाचं आहे? स्नेहन. म्हणजेच मेद धातूचं काय कार्य आहे तर पहिलं आहे स्नेहन करणे म्हणजे ल्युब्रिकेशन, स्निग्धता देणं, त्याला मार्दवता, सॉफ्टनेस आणणं, लवचिकता देणं इत्यादी सर्व काम स्नेहनचे. दुसरं आहे स्वेदन. आता स्वेदन म्हणजे काय तर स्वेटिंग. आपलं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी, आपलं बॉडी टेम्परेचर व्यवस्थित नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस ठेवण्यासाठी स्वेदन ही क्रिया फार गरजेची आहे, म्हणजे स्वेटिंग ही क्रिया फार गरजेची आहे. बघा, शरीरामध्ये स्वेद प्रवृत्ती निर्माण करण्याच्या कार्याला स्वेदन असे म्हणतात, बरोबर आहे. घाम येणं म्हणजे स्वेदन होणे होय.
शरीरामधील उष्णता नियंत्रण करण्याचे मेदधातूचे कार्य मेदधातू मलाच्या स्वेदाच्या माध्यमातून होतो. मेदधातूचा मल कोण आहे तर तो आहे स्वेद. बरोबर आहे. बघा मेदधातूचा मल हा स्वेद आहे. त्या स्वेदाच्या माध्यमातून आपल्या सर्व शरीराचं बॉडी टेम्परेचर नियंत्रित ठेवण्याचं कार्य केलं जातं. कुणानुसार स्वेदनाने. पहिलं होतं स्नेहन, दुसरं होतं स्वेदन. तिसरं आहे दृढत्व. नावातच आहे दृढत्व. म्हणजे काय बळकट करणे, जोडून ठेवणे. शरीराचे स्नेहन ल्युब्रिकेशन करून शरीराला बळकट करणे या कार्याला काय म्हणलेलं आहे दृढत्व म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे चामड्याला तेल लावून चामडे अतिशय बळकट होते त्याचप्रमाणे स्नेहनाने सर्व अवयव हे बळकट होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एक स्पॉन्ज घ्या आणि तो पाण्यात बुडवा. जो स्पॉन्ज तुम्ही पाण्यात बुडवायच्या आधी हातात घेतलाय त्याचं वजन नक्कीच कमी असेल किंवा जाणवणार सुद्धा नाही, फार कमी वजन असेल. पण जर तोच स्पॉन्ज पाण्यात बुडून बाहेर काढला तर त्याचं वजन अति होतं. का बरं? कारण त्यानं दृढत्व घेतलं, कारण ते पाणी सगळं त्याने ऍब्झॉर्ब केले, त्यामुळे त्याला एक दृढता आली, त्याला एक कठीणनेस आली. मग त्याचप्रमाणे जर आपण चामड्याला तेल लावले तर ते सुद्धा अतिशय बळकट होते. मग जर हे उदाहरण आपल्या शरीरामध्ये ठेवलं तर त्याचप्रमाणे स्नेहनाने जे आहे तर ते सर्व अवयवांना दृढत्व बळकट व प्राप्त होते असं सांगितलेले. दृढत्व येते व सर्व अवयव हे बळकट होतात. चौथा आहे अस्थि पोषण. हे तर प्रत्येक मध्येच कॉमन आहे, कारण प्रत्येक धातू स्वतःचं पोषण करून पुढच्या धातूच्या पोषक अंश निर्माण करणार, पुढच्या धातूला पोषण करण्यासाठी. रस रक्ताचं पोषण करणार, रक्त मांसाचं पोषण करणार, मांस मेदाचं पोषण करणार, तसेच मेद हा अस्थिचं पोषण करणार, परत अस्थि मज्जाचं पोषण करणार, मज्जा शुक्राचं पोषण करणार. हे सप्तधातूमध्ये ही नॉर्मल प्रक्रिया आहे. प्रत्येक धातू पुढच्या धातूचा पोषक अंश घेऊनच येतो त्या पुढच्या धातूला नरिश करण्यासाठी, पोषण करण्यासाठी. आता मेद धातूचे पोषण जर योग्य प्रकारे झाल्यास तरच अस्थि पोषण सुद्धा योग्य प्रकारे होईल. म्हणूनच मेद धातूमुळे शरीराचे आघातापासून संरक्षण होते. मेद म्हणजे काय तर फॅट, चरबी आहे. त्यानं काय होतं तर ज्याप्रमाणे आपल्या गाडीला शॉक ऍब्झॉर्बर असतात जेणेकरून आपल्याला खड्ड्याचा त्रास होऊ नये, जाणवू नये, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या व्हर्टिब्रामध्ये सुद्धा मणक्यामध्ये गाद्या ठेवलेल्या असतात. त्या काय करतात तर त्या शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करतात. मग हे जे मेद धातू आहे, हा मेद धातू आपल्या सर्व शरीरावरती असल्यामुळे काय होतं, आता ऍक्च्युअल मध्ये सर्व शरीर काही ठिकाणी हा बळकट दिसतो मेद धातू, स्तन्य रिजन असेल, उदर असेल, स्पिक असेल. मग या रिजन मध्ये मेद धातू हा बळकट असल्यामुळे ज्या आघातापासून समजा आपला ऍक्सिडेंट झाला किंवा काही थोडस लागलं, पडलं, आपण खाली पडलो तर त्या गोष्टी फारशा जाणवत नाहीत या मेद धातूच्या आवरणामुळे. आता मेद धातूचं उपधातू व मल. मेद धातूचा उपधातू काय तर स्नायू आहेत, स्नायू लिगामेंट्स आहेत. आणि स्वेदस्तू मेद हे कोण आहे? मल आहे. मेद धातूचं जे मल आहे तर ते स्वेद आहे आणि मेद धातूचा उपधातू हा स्नायू संभव म्हणजे स्नायू सांगितलेला आहे. आता मेदवृद्धी लक्षणे बघा. मेदवृद्धीची लक्षणे काय आहेत? श्रमम अल्पोपी चेष्टिते श्वासम स्पिक्स्तनोदरलंबनम. म्हणजे काय तर थोडे श्रम केले तरी मेदवृद्धी झालेल्या थोडे जरी श्रम केले तरी मेदवृद्धी झालेल्या व्यक्तीला जे आहे तर ते पोटामध्ये साठलेल्या मेदधातूचा दाब पूर प्रदेशावरून येऊन दम लागतो. बघा जो व्यक्ती मेदधातू चरबी जास्त आहे त्यांच्याकडं, त्या ज्या व्यक्तीकडे त्याला थोडं जरी श्रम केलं, थोडं जरी काम केलं ना तरी त्या व्यक्तीला पोटामध्ये मेदधातू साठलेला आहे, तो पोटामधला मेदधातू काय करतो तर उर प्रदेशावर दाब निर्माण करतो आणि त्यामुळे काय होतं त्याला दम लागतो, थांबतो तो माणूस, लगेच पाणी प्यायच म्हणतो, परत करू म्हणतो, त्या कामाला टाळाटाळ करतो. म्हणजे श्रम अल्प थोडं काम केलं तरी. चेष्टिते श्वासम स्पीक उदरलंबनम म्हणजे काय तर जो मेदधातू वाढलेला मेदधातू आहे तो काय करणार, स्पीक प्रदेश म्हणजे बटॉक्स रिजन, स्तन प्रदेश म्हणजे ब्रेस्ट रिजन, तसेच उदर प्रदेश म्हणजे ऍबडोमन रिजन या ठिकाणी साठायला लागतो, कारण ही तीन मेन स्थान सांगितलेली आहेत. इथं स्पीक, स्तन व उदर या अवयवांचा काय होतो तर आकार वाढायला लागतो आणि यांचा आकार वाढल्यामुळे हे अवयव थुलथुलीत म्हणजे फ्लॅबी व्हायला लागतात. मेदवृद्धीमध्ये प्रामुख्याने शरीराचे वजन वाढण्यास सुरुवात होते. मेदवृद्धीमध्ये बरोबरच आहे, वजनच वाढणार आहे, कारण एक्स्ट्रा फॅट, एक्स्ट्रा चरबी तुमच्या शरीरावरती जमा होणार आहे. नॉर्मल असणं ते ठीक आहे, गरजेचं आहे, पण एक्स्ट्रा होणं हे शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे मेदवृद्धीमध्ये प्रामुख्याने शरीराचे वजन वाढण्यास सुरुवात होते आणि याकडे जर दुर्लक्ष केलं तर स्पिक, स्तनोदर लंबनम यासारखी लक्षण दिसायला लागतात. म्हणजेच बटॉक्स रिजन, ब्रेस्ट रिजन व ऍबडोमन रिजन या ठिकाणी तो मेदधातू जास्तीपेक्षा जास्त साठतो,
जेवढा असायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त साठतो, त्यामुळं ते अवयव लांब दिसतात. आता मेदक्षय लक्षणे. मेदक्षय, प्लीहाभिवृद्धी, संधी शून्यता, रोगक्षम मेदुर्मांस प्रार्थना. म्हणजे काय तर प्लीहावृद्धी, प्लीहा मेद क्षय लक्षणे झाल्यामुळे काय होणार आहे तर प्लीहाभिवृद्धी. प्लीहा म्हणजे स्प्लीन, स्प्लीनची वृद्धी होणे. उदरामधील मेदधातूचा क्षय झाल्याने उदर परीक्षण केल्यास प्लीहा पाल्पेबल स्प्लीन होऊ शकते. आता ऍक्च्युअल मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, लिव्हर आणि स्प्लीन ह्या दोन ऑर्गन मध्ये स्प्लीन इज नॉर्मली नॉट पाल्पेबल. स्प्लीनला आपण पाल्पेबल करू शकत नाही. स्प्लीनला आपण शरीरावरून हात लावला तरी स्प्लीन आपल्याला सापडत नाही तोपर्यंत, जोपर्यंत स्प्लिनोमेगाली म्हणजे एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन झालेलं नाहीये. लिव्हर हे पाल्पेबल आहे, लिव्हर तुम्हाला पाल्पेट करून दिसू शकतं, पण स्प्लीन हे तुम्हाला पाल्पेबल नाहीये. स्प्लीन हे पाल्पेट करून तुम्हाला दिसू शकत नाही जोपर्यंत की स्प्लिनोमेगाली सारखा डिसीज झालेला नाहीये, म्हणजे प्लीहाभिवृद्धी, एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन हे झालेलं नाही, तोपर्यंत तुम्हाला स्प्लीनला पाल्पेबल करता येऊ शकत नाही. म्हणजे नॉर्मली स्प्लीन इज नॉट पाल्पेबल. पण आता मेद क्षयाच्या लक्षणामध्ये काय झाले तर स्प्लीन ही पाल्पेबल होऊ लागली, म्हणजे स्प्लिनोमेगाली झालेलं आहे, प्लीहाभिवृद्धी म्हणलं. दुसरा आहे संधी शून्यता. संधी म्हणजे तर काय जॉईंट्स. आता मेदाचा क्षय झाले, मेदाचं कामच आहे स्नेहन करणे, ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करणे. आता संधी भोवती जे जॉईंट्स आहेत, संधी भोवती म्हणजे जॉईंट, जॉईंटच्या भोवती मेदाचे आवरण काय झालं कमी झालं, कारण मेद क्षयच कमी झाला ना. मग मेद कमी झाल्यामुळं, मेदाचा क्षय झाल्यामुळं, मेदाची हानी झाल्यामुळं संधी प्रदेश बाहेर येऊ शकतो. म्हणून आपण म्हणतो जे जॉईंट्स दुखत आहेत किंवा जॉईंट पेन होतो तो ऍक्च्युअल मध्ये मेदधातूच्या क्षयमुळे सुद्धा होऊ शकतो. तिसरं लक्षण सांगितलेलं आहे रोगक्षम. रोगक्षम म्हणजे काय तर मेद क्षयामुळे त्वचा, केस, नेत्र, नख तसेच दंत इत्यादी सर्व अवयव कोरडे पडून त्यांचा चमकदारपणा कमी होणे, त्याला रोगक्षम म्हणले. बरोबर आहे. जर स्निग्धता कमी झाली तर आपोआप ड्रायनेस वाढणारच आहे ना. जर ल्युब्रिकेशन कमी झालं तर रोगक्षम म्हणजे ड्रायनेस वाढणारच आहे. चौथा आहे मेदुर्मास, म्हणजे मेद क्षय भरून काढण्यासाठी मांसाहार करण्याची इच्छा होणे. आता मेदाचा क्षय झालाय, तो मेद क्षय भरून करण्यासाठी मांसाहार करण्याची इच्छा होते, हे सांगितलेलं आहे. हे होतं मेद क्षय लक्षणे. आता एक छोटासा टॉपिक आहे मेद धातूच्या रिलेटेड, तो म्हणजे शरीर वस्तुमान निर्देशन. हा जो छोटा टॉपिक राहिला होता आपला तो म्हणजे शरीर वस्तुमान निर्देशांक. म्हणजे काय तर बीएमआय, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. हा बॉडी मास इंडेक्स हा गरजेचा आहे. मेद धातू हा मेद धातूच्या रिलेटेड आहे. आपण बॉडी मास इंडेक्स जो आहे तर तो मेद धातूला काउंट करूनच काढतो, त्यामुळे शरीर वस्तुमान निर्देशांक मराठीत म्हणतो बॉडी मास इंडेक्स. याचा फॉर्म्युला काय आहे बघा, बॉडी वेट इन केजी डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. आता समजा एखाद्या व्यक्तीचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर समजा मी म्हणलं 54 किलोचा एखादा व्यक्ती, त्याची हाईट आहे 6 फीट. आता फीटला आपल्याला काय करायचंय मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय आणि त्याचा स्क्वेअर करायचा, हाईट इन मीटर स्क्वेअर. 1 फीट इज इक्वल टू काय अप्रॉक्सिमेटली 0.30 मीटर आहे. म्हणल्यावर मग 6 इंटू 0.30 हे करून इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे 54 डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर हे जर केलं आपण 54 भागिले, तर हे अप्रॉक्सिमेटली 16च्या आसपास येतं. मग आता ऍक्च्युअल मध्ये बघा इथं हे फार गरजेचं आहे, हे 4 पॉइंट्स. बीएमआय जर तुमचा 18च्या खाली येतोय, 18.5च्या खाली येते, तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही हे अंडरवेट आहात. तुमची कॅटेगरी कोणते, अंडरवेट, म्हणजे जे वजन आहे ते जरुरीपेक्षा कमी आहे. 54 उंची आहे, 54 किलो वजन आहे तुमचं आणि 6 फूट उंची आहे, याचा अर्थ उंची तुमची जास्त झाली पण वजन हे कमी झालं, त्यामुळे वजन हे जरुरीपेक्षा कमी आहे हे असं निर्देशांक करू शकतो. त्यामुळे 18.5च्या खाली बीएमआय याचा अर्थ तुम्ही अंडरवेट आहात, अंडरवेट कॅटेगरीमध्ये येतात तुम्ही. तुमचं वजन हे कमी आहे, जेवढं असायला पाहिजे होतं तेवढं नाहीये तुमचं वजन. कमीत कमी 58-60 पर्यंत तुमचं वजन जायला पाहिजे होतं, 60 प्लस, कारण तुमची उंची 6 फूट आहे. त्यामुळं अशा प्रकारे जे तुम्ही हे कॅल्क्युलेट करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं बॉडी वेट इन केजी डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. जी तुमची फीट मधली हाईट आहे आधी फीट मध्ये काउंट करा. 1 फीट इज इक्वल्स टू 0.30 मीटर आहे. त्या 0.30 ला तुमच्या हाईटची मल्टिप्लाय करून मीटर स्क्वेअर करून हे सगळं बीएमआय काढून मला सांगा मग. आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहेत तेवढं एक सांगा, अंडरवेट आहात, नॉर्मल आहात, ओव्हरवेट आहात किंवा ओबीस आहात. आता सेकंड पॉइंट आहे 18.5 टू 25. समजा 18.5 टू 25 मध्ये तुमचा बीएमआय यायला लागला, तर याचा अर्थ काय होतो तर वजन हे उंचीच्या प्रमाणात आहे. म्हणजे जेवढी
उंची आहे तुमची तेवढंच तुमचं वजन आहे, तेव्हा तुमची जी कॅटेगरी आहे तर ती नॉर्मल आहे असा अर्थ होतो. थर्ड पॉईंट आहे 25 to 29. याचा अर्थ तुमची उंची कमी आहे पण त्याच्या मानानं वजन हे जास्त झाले, म्हणजे तुम्ही ओव्हरवेट झालात. तुमच्याकडे आता तुमचा जो BMI तो वाढायला लागलाय, म्हणजे तुमचं वजन जास्त आहे. ते तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे, हे साईन आहे, कारण तुम्ही ओव्हरवेट मध्ये कॅटेगरीत यायला लागलात. आणि जर समजा तुमचं मोर दॅन 30 आहे तर याचा अर्थ स्थूलता आहे, म्हणजे ही तर ओबीज आहे, ही तर भयानक कंडिशन आहे, ही तर असायलाच नाही पाहिजे, कारण तुम्ही ओबीज कॅटेगरीमध्ये यायला लागलात आता, कारण ओव्हरवेट पेक्षाही ओव्हरवेट झालात तुम्ही, म्हणजे स्थूलता आता शरीरामध्ये. तर एक पॉइंट आहे मेदधातूच्या रिलेटेड, एवढा एक पाहू आणि थांबू. BMI is more related to the Medhatu because it mainly show how much fat is in the body. It cannot tell how much muscle mass a person has. So it is not useful for judging muscle. So BMI shows fat, not muscle. बघा ना, जो BMI तो more related मेदधातूशी आहे. का बरं? कारण because it mainly shows the how much fat in the body. किती पर्सेंट, किती टक्के, केवढं फॅट आहे तुमच्या बॉडीमध्ये, याला सांगतंय, याला दर्शवतंय कोण? BMI, बॉडी मास इंडेक्स. हे मसलला सांगतच नाहीये. इट कॅनॉट टेल हाऊ मच मसल्स अ पर्सन हॅव. बरोबर का? त्यामुळे मसल किती आहेत, मास धातू किती आहेत हे सांगण्यासाठी ही जी मेथड आहे तर ती चुकीची ठरते. त्यामुळे BMI शोज द फॅट, नॉट द मसल. तर हा होता कम्प्लीट मेद धातू. एकदा आपण रिव्हिजन करूयात. मेदधातू, आपण मेदधातूची निरुक्ती पाहिली. मेद येती, स्नेह येती आणि नेती मेदन, ज्याचं ल्युब्रिकेशन करण्याचं काम आहे. मेदधातूचे पर्याय पाहिले, मेदधातूचे स्थान पाहिले, वृक्क आणि वपावहन, किडनी आणि ओमेंटम आहे. पांचभौतिक संघटन काय होतं? जल प्लस पृथ्वी. मेदधातूचे प्रमाण 2 अंजली सांगितले. मेदधातूचे गुण द्रव, स्निग्ध, मृदू, गुर, स्थिर, श्लक्ष्ण. मेदधातूचे कार्य काय? स्नेहन कार्य म्हणजे ल्युब्रिकेशन, स्वेदन कार्य म्हणजे स्वेटिंग, दृढत्व म्हणजे ल्युब्रिकेशन करून शरीराला बळकटपणा देणे, तसेच अस्थि पोषण म्हणजे मेदधातूचे पोषण जर योग्य प्रकारे झाले तरच पुढचा धातू पोषित होईल. मेदधातूचा उपधातू आहे स्नायू. मेदधातूचा मल आहे स्वेद म्हणजे घाम. मेदधातू, मेदवृद्धीची लक्षणे पाहिली आपण. श्रमम अल्पोपी चेष्टिते श्वासविक उदरलंबनम. मेद क्षय लक्षणे पाहिली आपण. प्लीहावृत्ती होते. जनरली स्प्लीन इज नॉट पाल्पेबल, पण या कंडिशन मध्ये जर मेदाचा क्षय झाला असेल, मेद कमी झाला असेल तर स्प्लिनोमेगाली होते, म्हणजे स्प्लीन इज पाल्पेबल होऊ शकते. संधी शून्यता, वृक्षम पाहिलं आपण म्हणजे ड्रायनेस येणे. मेदुर्मास म्हणजे मेद क्षय झालेला आहे त्याला भरून काढण्यासाठी मांसाहार करण्याची इच्छा. शरीर वस्तुमान निर्देशांक पाहिलं BMI. इट इज नथिंग बट द बॉडी वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. आता BMI आपण 18.5च्या खाली येतोय तर याचा अर्थ तुम्ही अंडरवेट कॅटेगरी आहात. 18.5 ते 25 याचा अर्थ तुम्ही नॉर्मल मध्ये आहात. 25 to 29 मध्ये आहात तर वजन जास्त आहे, याचा अर्थ ओव्हरवेट आहात. आणि मोर दॅन 30 आहे तर ते ओबीज आहात. ही तर भयानक चुकीची कंडिशन आहे. ओव्हरवेट आणि ओबीज दोन्ही नसायला पाहिजे, आणि अंडरवेट सुद्धा नसायला पाहिजे, नॉर्मल पर्यंत ठीक आहे. तर BMI इट इज मोर रिलेटेड टू मेद धातू बिकॉज इट शोज ओनली फॅट नॉट द मसल. तर हा होता कम्प्लीट मेद धातू. याचा एक मॉडर्न ऍस्पेक्ट आपण इथं पाहायचं होतं, त्यामुळे हे BMI घेतलं. आता तुम्ही एक काम करा, तुमचा सगळ्यांचा BMI काढून तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ओके, भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या धातू सोबत. बाय.